अम्मा निघते मी. शक्ती, शक्ती थांब. तुला किती वेळा सांगितलं निघते नाही, येते म्हणायचं म्हणून. बरं अम्मा येते मी. हे घे, हे घे, दही घे. आज नोकरीचा पहिला दिवस असतो ना, आयुष्यातली पहिली नोकरी तुझ्या. तुला भरपूर यश मिळू दे आणि तुझा आजचा दिवस खूप चांगला जाऊ दे बघ. ओके अम्मा येते हा. ए थांब, पाया पडलीस? विसरलेच, सॉरी सॉरी. यशवंत हो, गुणवंत हो आणि भरपूर श्रीमंत हो. अम्मा अगं तुझ्या आशीर्वादाने मी सगळं होईल. चल आता येते गो, उशीर होईल नाही. ए थांब थांब थांब, अम्मा आता काय? देवाच्या पाया पडलीस? अम्मा शक्ती, पहिला दिवस असतो ना नोकरीचा, देवाच्या पाया पडलीस की दिवस अजून उत्तम जाईल बघ. चल चल आत, आधी पाया पड. चल चल, नाही मी ऐकणारच नाही गो. चल पाया पड. नाही उभी राहा इथे, उभी राहा. चल, हात जोड. अम्मा हात जोड म्हणते. आई जगदंबे, आज शक्तीचा नोकरीचा पहिला दिवस असतो. एवढ्या लहान वयात शिक्षण सांभाळून तिच्यावर नोकरी करायची वेळ आली असते. खरं तर तिचे आप्पा इथे असते ना, तर ते त्यांना अजिबात आवडलं नसतं बघ. शेवटी वेळच अशी आली. असो, आई जगदंबे, तिला भरपूर यश मिळू दे, तिला खूप मोठी होऊ दे. तिचं पावलोपावली रक्षण कर. जगातली सगळी सुख तिच्या पदरी पडू देत. आई, तुझी कृपा तिच्यावर आणि माझ्या घरावर अशीच कायम राहू दे. जय जगदंबे. अम्मा माझ्यासाठी. चल निघते मी. अय्यो शक्ती थांब. काय राहिलं आता? अम्मा शंका नको आज, खूप उशीर होईल ऑफिसला. अजू शंक नाही, पायसम पायसम केलं मी शिवासाठी, ते घेऊन जा. खीर. तो आजारी असतो ना, ते औषध गोळ्या खाऊन कसं तोंड कडू झालं ना, तर ते पायसम प्यायलं ना की त्याला बरं वाटेल बघ. हे घे, जरा जाताना दे त्याला. अम्मा नाही हा, मी काही पायसम वगैरे त्याला देणार नाही. तो हे सगळं खाणारी नाही. त्याचे वडील आहेत त्याची काळजी करायला. तू नको त्याची काळजी करू. काय म्हणायचं या पोरीला? ही अम्मा पण ना नको तेवढी इतरांची काळजी करते. पण ते पायसम घ्यायला हवं, तिने मेहनतीने बनवलंय. तिला वाईट वाटेल. अगं हे शक्ती पण ना, कधी हिचा मूड बदलेल काही सांगू शकत नाही. माझी गुणाची लेक. अरे शिवा, आवाज तरी द्यायचा. हळूहळू नाना. हो हो हो. शंभू. हे शिवा, असं असं हो जरा. अरे शिवा, जखम ओली, बाहेर जाणं गरजेचं आहे का? नाना, अरे सरकारांचा जीव धोक्यात असताना इथे अंथरुणात पडून राहणं योग्य आहे का? तू सांग मला. कधी पण हल्ला होऊ शकतो परत त्यांच्यावर. या विरोधकांचा काही नेम नाही. ते बी खरंच आहे म्हणा, पण पोरा स्वतःची पण काळजी घे. हो आई ग, हे शर्ट पण आहे ना. हे बघ, मी तुझ्यासाठी नाश्ता बनवतो, खाऊन जा. ती औषधं राहिले ती पण घे. ए नाना, ते नाश्ता बिष्टा काय बनवू नको. ते औषधं पहिली नेऊन ना टाकून दे कचऱ्याच्या पेटीत. कंटाळा आलाय मला. टाकून दे काय टाकून दे? गुपचूप ही औषधं खायची. मी तुझ्यासाठी छान चपाती बनवतो, 5 मिनिटात तयार होईल. अजिबात नाही. मी तुझं काही ऐकून घेणार नाही. अरे नाही ऐकत जा जरा. नाही का होते स्वतःच खड्या करतो. मला नाही पाहिजे. चल नाना नाना लवकर 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 ये. अरे काय झालं ते बघ. अरे पोरी, तू बाहेर का उभी? आते तिकडे तिकडे बघ, तिकडे बघ. तू इकडे पॅन्ट हल्ला. आरा बताव, पाय घाल, पाय घाल. अरे काय करतो? कुठल्या पायात कुठलं काय घालतोय? अरे बाबा, तू तुझ्याच हातात आहे ना पॅन्ट. तू घाल ना नीट. लवकर कर, लवकर कर. लहान लेकरं, लवकर कर.
करतो बाबा करतो. त्यांना पण कळवून येत नाही काय? हा लवकर. अरे अरे मोरावानी काय उड्या मारतो. बस बस तिथं बस तिथं बस. पोरी आता पलट झालं आमचं सगळं. काय जगाला मॅनर्स शिकवतात, तुम्हाला मॅनर्स नाहीत का दार ठोकून यायचे? ए मला मॅनर्स बद्दल नको सांगू. मला स्वप्न नव्हतं पडलं तू इथे अशा अवस्थेत असशील ते. हा पण साधी गोष्ट आहे ना, आपण जिथे जातो साधे ए पोळा जरा थोबाड वाजवणं बंद कर. पुरी तू उभी का? थांब. स्टूलवर बस. हो असते. आपलंच घर समज. बस की बस बस. मी काय म्हणतो, सकाळी सकाळी तू इकडं आली, काय काम होतं का? ते काय काम असणार? कसला तरी राग काढायला आले असतील. इनफ. अम्माने तुझ्यासाठी पायसम बनवलं होतं, ते द्यायला आले होते. खाऊन घेशील. हे थांब, अब्बाने माझ्यासाठी? स्वतःच्या हाताने? हा ए नाना जा पटकन चमचानी प्लेट वगैरे घेऊन ये. हा 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 वा वा, काय सुगंध येतोय. हे घे बुवा. दे 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 दे. वा वा वा. कमाल. पोरी सकाळ धरणे याला सांगतोय नाश्ता करून घे नाश्ता करून घे, पण नाही म्हणत होता. पण तू त्याच्यासाठी हे घेऊन आली, चांगलं केलंस. थँक्यू. हा अरे काका थँक्यू काय त्यात. अम्माने सांगितलं म्हणून मी पार्सल घेऊन आले, नाहीतर याच्यासाठी काही करायची मुळीच इच्छा नाही माझी. हा ठीक आहे ठीक आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. काय आणणारच खायला? घरात काय आहे का खायला? सगळा खाऊ संपलाय, नाश्ता तू बनवला नाहीस. हा हे तर मी विसरलोच. थांब थांब, मी तुझ्यासाठी दुसरं काहीतरी बनवतो. अहो काका नको नको, मी नाश्ता करून आले. वा कमाल, एक नंबर. आम्हाला थँक्यू सांगा.